नाव सांगा शाळेचं नाव काय सांगा. आपल्या शाळेचं नाव रायझिंग स्टार प्लेइंग होम मांडवगण फराटा. आपल्या स्कूलमध्ये नर्सरी LKG UKG असे 3 वर्ग भरतात. या 3 वर्गामध्ये आपण मराठी इंग्लिश आणि गणित याच्यावर भर देतो. आपल्या सगळ्या मुलांना जर 1-2 वर्षामध्ये कंटिन्युटी राहिली म्हणजे मुलं जर नर्सरीत आले तर UKGतून बाहेर पडताना मुलांना 1 to 100 नंबर नंतर आई म्हणजे पूर्ण मराठीचे अक्षर ओळख होते. काना मात्रा वेलांटीपर्यंत आपण शिकवतो. त्याबरोबर अक्षर म्हणजे हस्ताक्षर नंतर नृत्य संगीत याबरोबर विविध स्पर्धा नंतर स्नेहसंमेलनाचाही कार्यक्रम होतो. दर महिन्याला पालक मीटिंगही भरवली जाते आणि वर्षातून एकदा शैक्षणिक सहल असते तेव्हा आम्ही आई आणि मी माझी सहल अशी सहल काढतो जेणेकरून मुलांच्या माता यांच्याशी आमचे सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि त्याचा नक्कीच परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. धन्यवाद. आज हा उपक्रम जो आहे मुलांना झाड देण्याचा त्याबद्दल काय सांगू शकता? याबद्दल आम्ही मी सांगू इच्छिते की आता नवीन ॲडमिशन आहेत परंतु आता पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही पालक मीटिंग घेणारच होतो आणि आहोतच. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही फुलं देणारच होतो झाडं देणारच होतो. तर आमच्यासाठी ही सुखाची पर्वणीच आली की आम्हाला झाडं सरपंच ताईंतर्फे मिळाले आणि खूप खूप धन्यवाद आमच्या संपूर्ण टीमतर्फे. या उपक्रमाबद्दल आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस या निमित्ताने आज आम्ही सर्व शाळेतील मुलांना एक झाड देऊन त्यांनी घरी ते लावलं. त्यातूनच आपल्या पर्यावरणाचं रक्षण होईल व त्या संदर्भात मुलांना एक की जनजागृती निर्माण करता येईल. छोट्या छोट्या मुलांकडून ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच सर्व कुटुंबाला त्याचा फायदा होईल. यासाठी आज आम्ही सर्व शाळांना व सर्व शाळेच्या मुलांना एक झाड बक्षीस म्हणून देतो. किती शाळा आहे सध्या आपल्या? 13 देत आहे ना आपण. खूप चांगला उपक्रम आहे. याबद्दल आपलं नक्कीच अभिनंदन व कौतुक. असे उपक्रम प्रत्येक गावातील सरपंच यांनी का राबवून येत आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.